जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा 24/7, त्याचबरोबर कल्याण पश्चिमचा 384 जनतेचा आमदार आणि राज्य संघटक मंत्री निर्भय महाराष्ट्र पार्टी. उशीर झालाय पण ठीक आहे. आमची मुंबई शहर कमिटी आता आमच्याबरोबर कॉल चालू आहे, ते आपण पाहत आहेत मोबाईलमध्ये. अध्यक्ष आहेत, पुंडलिक सर आहेत, त्यांची टीम आहे, कॉल चालू आहे. आणि पुंडलिक सर, आवाज येतोय माझा? नमस्कार. नमस्कार. आवाज येतोय सर. वंदे मातरम. वंदे मातरम. आणि विषय आहे, उद्या एक आमची समस्या आलेली आहे. आता याच्यामध्ये त्यांचा चेहरा दिसत नाहीये. एक मिनिट, स्क्रीन वर खाली करा सर, भेटून जातो. हा, हे बघा सर, तुमचं नाव सांगा, तुमची समस्या सांगा. माझं नाव गणेश वाकळे आहे. माझी मुलगी ते भांडूप पश्चिमला 8वी मध्ये शिकते. RJSPM म्हणून शाळा आहे. शाळेचं नाव काय? सध्या RJSPM म्हणून शाळा आहे, जिजामाता भांडुपला. भांडुपला. हा, तर इंग्लिश मिडियम शाळा आहे. RJSPM म्हणून जिजामाताचीच आहे ती. तर मला त्या शाळेचा दर्जा खूप खालावलेला आहे. ओके. आणि 9वीचं आता पुढचं वर्ष आहे, 9वी 10वीचं. त्यामुळे काळजी होत असल्याने मी माझ्या मुलीला त्याच्यातून काढू इच्छितो 9वीसाठी. जर त्या शाळेचं असं म्हणणं आहे की तुम्ही दाखला घेत असाल, मला लिव्हिंग काढायचं, तर ते लिव्हिंग द्यायला तयार नाहीयेत. आणि त्यांनी अशी अट घातली की तुमच्या शाळेच्या कॅलेंडरमध्ये तुम्ही जसं मुद्दा दिलेला आहे की तुम्ही जर मुलीला शाळेतून काढणार असेल म्हणजे तुमच्या पाल्याला, तर पुढच्या वर्षीची म्हणजे 9वीची ज्या आपण यंदा शिकतो पुढच्या वर्षीची फी तुम्हाला भरायची आहे. अच्छा. आणि हे चुकीचं आहे. म्हणूनच मी त्या विरोधात आवाज उचललेला आहे. म्हणजे तुम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टीकडे दाद मागताय का? मला माझ्या मुलीचा LC पाहिजे, ठीक आहे ना? तो साहजिकच आहे. बरोबर आहे. दाद मागितली. तर आता जे आमचं जो त्याला गुगल मीट बोलतात ते, या ठिकाणी सर्व आलेले आहेत आणि उद्याचं नियोजन चालू आहे. आणि मी सांगू इच्छितो का असं कुठंच लिहिलेलं नाहीये का LC पैसे भरल्याशिवाय LC भेटणार नाही किंवा रिझल्ट नाहीये. तर हे कुठल्याही तरतुदीमध्ये लिहिलेलं नाहीये. तर जी शाळा आहे, शाळेचं नाव काय साहेब? RJSPM पब्लिक स्कूल जिजामाता भांडूप. हा, बघा, लूट लूट लूट, फुल लूट चालू आहे. माझं शिक्षण स्वतः ZP मध्ये झालेलं आहे आणि आम्ही शिक्षण घेऊन पण आम्ही आता कामधंदे करतोय. आणि त्याचबरोबर आमच्या मुलांचं शिक्षण हे इंग्लिश मीडियममध्ये होण्यासाठी आमची धडपड चालू असते. आणि आजकाल गव्हर्नमेंट स्कूल बरोबर नसल्यामुळे, सरकारी शाळा बरोबर नसल्यामुळे पाल्य काय करतात, इंग्लिश मीडियममध्ये टाकतात. पण आता तिथं पण खूप पिळवणूक होती, आपण ऐकलंच असाल. तर मुंबईची टीम ही पूर्ण उद्या शक्य असेल तेवढे त्या शाळेमध्ये व्हिजिट करतील आणि जे काय प्रिन्सिपल असतील त्यांच्याकडून ते LC. आपलं नाव काय साहेब? गणेश वाकळे. गणेश वाकळेंना LC मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील. पण तत्पूर्वी हा लाईव्ह, जर ही समस्या आम्ही ऑनलाईन घेतलेली आहे ना, कल करो सो आज करो, आज करो सो अब करो, असा हा निर्भय महाराष्ट्र पार्टीचा अजेंडा असतो. तर तत्पूर्वी जर गणेश वाकळे यांना आज रात्रीच LC देण्यासाठी फोन आला तरी पण उद्या निर्भय महाराष्ट्र पार्टी जवळपास जे लोक असतील त्या शाळेमध्ये एक भेट देतील. बरोबर सर? पुंडलिक सर? तर ही जी त्याच्यामध्ये मी थोडंसं करेक्शन करू इच्छितो. हा, करा. त्याच्यामध्ये असं आहे की या वर्षाची चालू फी विशेष या वर्षाच्या चालू वर्षाचा फीचा नाही, ते म्हणतात की आगाऊ फी हवी. पुढच्या वर्षाची आगाऊ फी भरा तरच लिव्हिंग मिळेल. हो, असे प्रकरण मी एक उदाहरण देतो. मेरिडियन स्कूल टिटवाळा या ठिकाणचे माने म्हणून पोलीस हवालदार आहेत,
ते स्वतः रेल्वे अधिकारी रेल्वे RPF बोर्डामध्ये होते. ते त्यांच्या मुलाचा पण तोच किस्सा होता. ज्यावेळेस निर्भय महाराष्ट्र पार्टीचा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी गेल्यानंतर ताबडतोब त्यांना ती द्यावं लागलं आणि फोनवरती दिलं त्यांनी ताबडतोब. असा कुठलाही रूल नाहीये का ऍडव्हान्स भरा म्हणून, ऍडव्हान्स द्या म्हणून. ही काही मोगलाई नाही आलेली आहे इथं, मुघलशाही नाहीये, मोगलाई पण नाहीये. प्रशासनाने लक्ष घालणं गरजेचं आहे. ही सगळी पिळवणूक चालू आहे, बरोबर ना? सर मी बरोबर आणि जिथे अन्याय होतो तिथे निर्भय महाराष्ट्र पार्टी ठाम उभी राहते. आणि त्याच संदर्भात उद्याच्या आपला तिथे एक तो मोर्चा नाही म्हणता येणार बाबा, पण नाही बाबा त्याला मोर्चा नाही म्हणता नाही, त्याला मोर्चा नाही, कारण का त्यांना भेटायला जातोय आपण. हा, त्या ठिकाणी विशाखा कमिटी आहे का ते पण विचारा. विशाखा कमिटी नक्की, हा, विशाखा कमिटी पण विचारा त्यांना. आणि त्याचबरोबर आत्ताची जी लाईव्ह आहे ही सगळ्यांनी शेअर करा. सकाळपर्यंत त्यांच्या घरी LC येऊन भेटून जाईल. जर नाही आली तर मग निर्भय महाराष्ट्र पार्टी आम्ही त्या ठिकाणी पोहोचू. धन्यवाद. बोलताय कोणी अजून? चालेल चालेल, नक्की. 1 मिनिट होल्ड करा आता. गणेश बोला, गणेश. 1 मिनिट होल्ड करा. सर बरोबर म्हटले की केवळ मला असं सांगायचं की हा LCचाच मुद्दा नाहीये सर, केवळ LCचाच मुद्दा नाहीये. मला या गोष्टीकडे पण आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधायचं होतं. बोला बोला बोला. की या शाळेचा जो दर्जा आहे, उद्या आपण आल्यानंतर प्रत्यक्षात आपल्या नेत्राने पाहणार आहात की शाळेचा दर्जा, शाळेचे शिक्षण, एकच शिक्षक 2-2, 3-3 विषय घेत आहेत. लक्षात. तिथे माझ्या मुलीचाच प्रश्न नव्हता, पण ही जी 420 चाललेली चांगलं चांगलं सांगून फसवणूक करायचं आणि ते तसलं काही तसला दर्जा जायचाच नाही. तिथे शिक्षक पण आहेत, ते शिकलेले नाहीयेत, ते स्वतःच कुठल्या पदवीधर नाहीयेत. आणि दुसरी गोष्ट, दुसरे पण मुद्दे भरपूर आहेत. तिथे सुरक्षितता तिथे नाहीये व्यवस्थित. नावापुरतं कॅमेरे बसवलेत, पण जर तुम्ही तिथे गेलात तर तुमच्या लक्षात येईल दुपारचा 1-2 वर्ग चालू असतो आणि मुलींसाठी ते घातकच आहे. 9वी-10वीच्या मुली म्हणतात तर मला तर ती एक वेगळीच भीती वाटायला लागली. ओके, नक्कीच नक्कीच. त्या ठिकाणी जाऊन सर्वे केल्यानंतर आहे ना, सर्वे केल्यानंतर सर्वे करावं लागेल, पाहणी केली आणि विशाखा कमिटी आहे का ते चौकशी करा त्या ठिकाणी. पहिलं पण आहे, हो, दुसरा पार्ट तो आहे. आणि त्यांच्या ज्या बाकीच्या स्ट्रॅटेजी आहेत की 9वीचा अभ्यासक्रम लगेच सुरू केला त्यांनी, 8वीची परीक्षा घेऊन टाकली, 9वीचा अभ्यासक्रम सुरू पण केलाय. करू द्या करू द्या, काही फरक पडत नाहीये तुमच्या. आता हे जे वाकळे आहेत त्यांच्या मुलीचं आपल्याला टार्गेट आहे का LC त्यांच्या हातात द्यायचं आहे, कारण का त्यांना ती शाळा सिक्युर वाटत नाहीये, सेफ वाटत नाहीये आपल्या पाल्यासाठी. आणि त्याचबरोबर जर एका पॅरेंटला जर वाटत असेल तर तिथल्या असंख्य पॅरेंटला वाटत असणार आहे, पण कोणी बोलत नसणार आहे. कारण का हे जे प्रशासन, आमदार, खासदार यांच्या या सगळ्या शाळा आहेत तर त्याच्यावरती निर्भय महाराष्ट्र पार्टी ही हातोडा चालवणार. तर उद्या आमची मुंबईची निर्भय महाराष्ट्र पार्टी टीम ही त्या ठिकाणी भेट देईल, शांतपणे भेट देईल. शांतपणे आमचे प्रश्न असणार आहेत, त्या शांतपणे प्रश्नांची उत्तरं पण प्रशासनाने शांत द्यावे. धन्यवाद. आता आमचा कॉल चालू आहे. धन्यवाद. 1 मिनिट.